नमस्कार मित्रांनो, फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन आणि चटकदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा विषय घेऊन आलेलो आहोत। स्त्री पात्र साकारणाऱ्या पुरुष कलाकाराकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं। लावणी किंग आशिष पाटीलचा खुलासा। मराठीसह हिंदी सिनेमासृष्टीला आपल्या नृत्य कौशल्याने भुरळ घालणारा नृत्य दिग्दर्शक म्हणजेच आशिष पाटील यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे। ती खंत कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वेगवेगळ्या चित्रपटामध्ये नृत्य दिग्दर्शक तसेच रियालिटी शोमध्ये त्याने परीक्षकाची जबाबदारी देखील उत्तमरित्या सांभाळली। सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लावणी किंग म्हणून आशिषची ओळख निर्माण झाली आहे। नुकतंच आशिषने त्याच्या कलांगण नावाच्या डान्स स्टुडिओची सुरुवात केलेली आहे। अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी चित्रपटातील बाई ग या गाण्यानं त्याने नृत्य केलेल्या नृत्य दिग्दर्शनाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलेलं आहे। उत्तम कोरिओग्राफीच्या जोरावर आशिष पाटीलने प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला। परंतु आशिषचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता। वेगवेगळ्या अडचणीवर मात करत त्याने आयुष्यातील हा खडतर टप्पा पार केला आहे। नुकत्याच एका मुलाखतीत त्याने एक लावणी करणाऱ्या पुरुषाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं याबाबत खुलासा केला आहे। सेलिब्रिटी कट्टा या यूट्यूब चॅनलवर त्याने या गोष्टीवर भाष्य केले। स्त्री पात्र साकारून लावणी करणाऱ्या पुरुषांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो असं तो म्हणाला। लहानपणी माझे मित्र मैत्रिणी फार कमी होते। हा मुलीसारखा वागतो, बोलतो असं काही जण बोलायचे। त्यामुळे मी माझं लक्ष अभ्यासाकडे आणि नृत्याकडे वळवलं। काहींनी तर नाचा हे माझं टोपण नाव ठेवलं। शाळेत असताना मी एकटाच असायचो। मित्रमैत्रिणींसोबत एकत्र डबा खाणं या गोष्टी मी कधीच अनुभवल्या नाहीत। 8वीत असताना मी पहिल्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना जेव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एंट्री करायचो तेव्हा वेगवेगळ्या नावाने हिणवले जायचे। कल्याणनंतर मी मुंबईत राहायला आलो, तिथेही या गोष्टीचा सामना करावा लागला। त्या निगेटिव्हिटीमुळे तिसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा आशिषने या मुलाखतीत केला। पुरुष लावणी कलाकारांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो। बिन बायकांचा तमाशा असा एक कार्यक्रम होता। बिन बायकांचा तमाशा या नावातच सगळं आलं। कार्यक्रमाला येणारे लोक त्यांना पाहून अश्लील भाषा वापरायचे। संगीत, वाद्य ते नाचणाऱ्यापर्यंत सगळे पुरुष असतात। स्त्री पात्र साकारण्याकडे वेगवेगळ्या भावनेने पाहिले जाते। पुरुष कलाकाराकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं। आम्ही असे देखील किस्से ऐकलेत। शोच्या दरम्यान काही जणांवर रेप झालेत। मी सुद्धा असा स्पर्श अनुभवलाय। जी मुलं स्त्री पात्र करतात ते या गोष्टीसाठी सहज उपलब्ध असतात असा काहींचा समज आहे। या कलाकारांना सुरक्षा मिळणं गरजेचं आहे असं देखील आशिष म्हणाला। या व्हिडिओमध्ये आशिषला त्याची कला सादर करत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या, किती संघर्ष करावा लागला हे त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।